50,000 का? किती वेळ आहे? पहिला रो आहे का? खाली वेलेली आहे का? खाली रेडी आहे, तुम्ही बघून घ्या. 2 महिन्याची. आता दूध कसं चालू आहे हिला? दोन्ही टायमाचा 6 लिटर दूध आहे हिला. बघून घ्या तुम्ही. द्यायची काय होईल तरी? 45ला फायनल. ठीक आहे. आपला 21 का? बरं. खाली काय? खाली लिहिली आहे का? बघून घ्या. 21 सांगितलेली आहे. वेद किती आहे म्हणलं तुझं? 3रं. आणि हे 2 नंबर 90. बघून घ्या. ही बी कालच विलेली आहे का? खाली काय? ही खाली रेड आहे. तुम्ही बघून घ्या. कालच विलेली आहे. हिचं बी वेद 3रंच म्हणला का? दुसरं वेद आहे. बघून घ्या तुम्ही. या 3 नंबरची बर गाभण आहे ही सध्या. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? 10-11 दिवस. हिची काय सांगितली? या चौथ्याची बर. हिचं काय सांगितली काय? 90 का? ठीक आहे. हिचं वेद किती आहे म्हणलं? 3रंच आहे. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? आणि ही पलीकडली खाली रेड आहे का? बघून घ्या. हिचं वेद किती आहे म्हणलं? 3रंच आहे का? मी तुम्हाला कास दाखवतो. मागणं कास वगैरे तुम्ही बघून घ्या. यात काय गाभण आहेत, म्हशी आहेत आणि यात काय वेलेले पण आहेत. आणि किमती घेऊन जी सांगितलेली आहेत मालकांनी त्यामध्ये कमी जास्त होईल असं मालकांनी सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील मी डायरेक्ट मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला. त्या किमतीमध्ये कमी जास्त होईल ना? चालते. मोबाईल नंबर तेवढा 99,61559. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. म्हशींच्या सगळ्या किमती बी सांगितलेल्या आहेत. वेद पण सांगितलेले आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची आहेत तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. त्यात वेलेले आहेत आणि काय गाभण पण आहेत. किती? 95,000 का? किती वेळ द्यायचं मला? पहिला रोय तुम्ही बघून घ्या. 95,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. वेळेला किती दिवस टायमिंग आहे हिला? 10-12 दिवस बाकी आहे म्हणते ती. आणि हे मधली 1-10. बरं. हिचं वेद किती आहे काय? ही पण पहिला रोज आहे का? 400. तुम्ही बघून घ्या. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे? आणि या 3 नंबरची बर. 3ऱ्या वेताचे 12-13 लिटर पिळलेली आहे का? 2ऱ्या वेताला का? वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? 10-12 दिवस टायमिंग आहे. मी 1 मिनिट हे सरकलं बघून घ्या. या ज्या किमती सांगितलेली आहेत तुम्ही यात कमी जास्त होईल ना? यात दोन कुठल्या जातीच्या द्या? मुरा क्रॉसमध्ये आहेत का? आणि ही बर बर. ठीक आहे. मोबाईल नंबर तेवढा सांगा आपला. 99-75 12 0175. मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. त्या दोन्ही पण पहिला रो आहेत आणि हे 3ऱ्या वेताचे. ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. किती वेळ द्यायचं? पहिला रो आहे का? बघून घ्या तुम्ही. पहिला रो आहे ही. 85,000 रुपये किंमत सांगितलेली आहे. 4 दात आहे म्हणून सांगते. याला किती दिवस टायमिंग आहे हिला काय? 5 दिवस. बर. 5 दिवस टायमिंग आहे. तुम्ही बघून घ्या. हिची द्यायची काय होईल फायनल तरी? 80 पर्यंत का? ठीक आहे. चालतं. हां 1च मिनिट काढतो की. पलीकडली 65. बर. खाली काय आहे? कोणी खाली बघा तुम्ही. आता हिचं वेद किती आहे काय? 3रं वेद आहे का? दूध कसं चालू आहे आता दुधाला? 5-6. त्याची द्यायची काय सांगितली फायनल? 60 पर्यंत का? बरं. ठीक आहे. चालतं. मोबाईल नंबर तेवढा. हां 90-95 93-96 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या मशीनच्या किमतीमध्ये पण काय जर कमी जास्त होईल तर ज्यांना कोणाला मशीन खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता.
सांगा हां सांगाय 75 बरं वेद किती आहे काय तिसऱ्यांदा येऊन 10-12 खाली होय 5-6 दिवस झाले का दुधाचं कसं काय ठीक 4-4.5 लिटर एका टायमाला बरं द्यायची काय होईल फायनल तेही 65 65 पर्यंत आणि ह्याची काय सांगितली 85 बरं खाली काय रेड आहे रेड आहे का बघून घ्या हिचं वेद किती आहे पहिला रोज आहे का पहिला रोज तुम्ही बघून घ्या हिचं दुधाचं कसं काय 4-4.5 लिटर चालू 4-4.5 लिटर चालू आहे. बरं ठीक हिची द्यायची काय होईल 75 आणि ही 3 नंबर ही आपली ही साईड आहे साधा ते हिचं काय सांगितलं दुसऱ्यांदा 75 खाली काय रेडी आहे आता हिचं वेद किती आहे वेद किती आहे हिचं? वेद दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा तुम्ही बघून घ्या चालते किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं मालकाने सांगितलेलं आहे मला मोबाईल नंबर सांग तेवढा 73 हां 87 हां 03 55 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या ज्यांना कोणाला म्हशी खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकदा हिचं वेद किती आहे काय तिसऱ्यांदा वेद आहे तुम्ही बघून घ्या आणि आता वेळाला किती दिवस टायमिंग आहे हिला 10-12 दिवस टायमिंग आहे तुम्ही बघून घ्या हिला हिची फायनल द्यायची काय सांगितली 95 पर्यंत का बरं ठीक आहे तुम्ही तरी दुसऱ्या वेळेला किती दिलेलं आहे दूध काय 5-5 का बरं ठीक आहे ही तुमचीच आहे का ही हिची काय सांगितली हां 65,000 हिचं वेद किती आहे काय बरं हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे बरं किती म्हशी आहेत आपल्याकडे टोटल 9 म्हशी आहेत का बरं या सगळ्या तुमच्या किती वेळ त्याच्या म्हशी तिसऱ्या दुसऱ्या गाभण आहेत सगळ्या वेलेले वगैरे नाहीत का बरं ठीक आहे किमतीमध्ये काय तर कमी जास्त होतील ना सगळ्या मोबाईल नंबर तेवढा सांग 93 59 49 28-13 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ह्या सगळ्या म्हशी या सगळ्या म्हशी या मालकांचीच आहेत आणि सगळ्या गाभण आहेत तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं मालकांनी सांगितलेलं आहे किंमत हां बरं किती वेळ आहे काय हिचं तिसरं बरं आता वेळाला किती दिवस टायमिंग आहे हिला 10-12 दिवस टाइम आणि दुसऱ्या वेताला किती दिले तरी दोन्ही टायमाचं दूध काय दोन्ही टाइम 11 लिटर द्यायची काय होईल फायनल हिची फायनल 75 75 पर्यंत का नाही राहू द्या बघून घ्या गाव कुठलं आपलं परांडा बरं ती बी तुमचीच आहे का हो त्याची काय सांगितली 85,000 का वेलेली आहे का ही बघून घ्या वेलेली आहे खाली काय आहे मालक रेडी आहे का आता हिला दूध कसं चालू आहे काय 4 लिटर आहे का हिची द्यायची काय होईल फायनल 65 पर्यंत वेज किती आहे म्हणलं तिसरं आहे का बरं ठीक आहे मोबाईल नंबर अजून एकदा सांगा 78 75 75 66 22 58 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ही वेलेली म्हैस आहे आणि ही गाभण आहे ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट हां मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती वेळ आहे हिचं काय बरं खाली रेड आहे का खाली रेड आहे तुम्ही बघून घ्या तिसऱ्या वेळ आहे आता दुधाला कशी चालू आहे दोन्ही टायमाचं का बघून घ्या तुम्ही 7 लिटर चालू आहे दोन्ही टायमाचं हिची द्यायची काय होईल तरी फायनल काय होईल द्यायची 50,000 पर्यंत सोडताय का बरं आपला मोबाईल नंबर आहे का नाही का गाव कुठलं आपलं गाव कुठलं मिरज बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा 98 हां 98 52 75 184 मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तिसरं आता गाभण आहे का सध्या ही वेळाला किती दिवस टायमिंग आहे हिला बरं हिची द्यायची काय होईल तरी फायनल बघून घ्या 70,000 रुपये किंमत सांगितली आहे मालकांनी द्यायची काय होईल फायनल तरी बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं जुनोनी आपला मोबाईल नंबर मिळेल का 90 22 57 72 64 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे
आणि या म्हशीची माहिती पण दिलेली आहे, फायनल किंमत बी सांगितलेली आहे. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची आहे मी डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. एकच आहे का येतं हिचं? चौथा आहे का? बरं, व्यायला किती दिवस टायमिंग आहे काय? बरं ठीक आहे. द्यायची काय होईल फायनल? फायनल द्यायची काय होईल? ठीक आहे. आपला मोबाईल नंबर आहे का? मोबाईल नंबर आहे का आपला? 7020 91 42 34. गाव कुठलं? मगरवाडी. बरं ठीक आहे. तुम्ही बघून घ्या. मालकांनी किंमत वेट वगैरे सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला म्हैस खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. फायनल काय होईल म्हणलं किंमत? 65,000 पर्यंत. ठीक. कुठं पळा लागलाय तू माहिती दिली समजा 50,000 का? किती वेळ आहे? पहिला रो आहे का? खाली वेलेली आहे का? खाली रेडी आहे. तुम्ही बघून घ्या. 2 महिन्याची. आता दूध कसं चालू आहे हिला? दोन्ही टायमाचा 6 लिटर दूध आहे हिला. बघून घ्या तुम्ही. द्यायची काय होईल तरी? 45ला फायनल. ठीक आहे. आपला मोबाईल नंबर तेवढा सांग. 8208 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. किती वेळ आहे हो? तिसरे वेळ आहे. तुम्ही बघून घ्या. 1,20,000 रुपये किंमत सांगितलेली आहे मालकाने. असं वगैरे तुम्ही बघून घ्या. हिला वेळाला किती दिवस टायमिंग आहे? अजून 10-12 दिवस का? वेत किती वेळ? तिसरा आहे म्हणलं वा. तरी दुसऱ्या वेताला किती दिले दोन्ही टायमाला दूध काय? 12 लिटर. द्यायची काय होईल फायनल? कमी जास्त. ठीक आहे. गाव कुठलं आपलं? मुडलीम. आपला मोबाईल नंबर मिळेल का? सांगा की. 8956 51 07 20. आणि ही मोरा क्रॉसमध्ये ते कशी येते? मोरा क्रॉसमध्ये ही म्हैस आहे. तुम्ही बघून घ्या. आणि किंमत पण कमी जास्त होईल असं मालकाने सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता.